तर नमस्कार भावांनो. तर मित्रांनो, तुमचे भरपूर सारे कमेंट येऊन राहिले की मित्रा दर्शना जिरासोबत डान्स कर. तर मित्रांनो, भरपूर सपोर्ट आला आहे या व्हिडिओवरती. तर मित्रांनो, फायनली ठरवलेलं आहे की आपण दर्शना जिरासोबत डान्स करणार आहोत. अभी मजा आएगा ना भिडो. पण याच्या अगोदर आपल्याला म्हणजे नियोजन बनायला लागेल की कुठल्या गाण्यावर आपल्याला डान्स करायला लागेल आणि कुठलं नेमकं गाणं आहे आणि कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहात. तर गाणे सगळ्यात आधी आपल्याकडे एक पहिलं मी जुनं पुराणं गाणं लिहिलेलं होतं, म्हणजे जो की शाळेत होतो 8वी 9वीला असं असताना एक गाणं बनवलेलं होतं. तर ते गाणं मी विचार करतो की त्या गाण्यावरती आपण म्हणजे डान्स करणार आहोत आणि त्या गाण्यावरती रिलीज करणार आहोत. म्हणजे अजून सध्या प्लॅनिंग बनलेली नाही मिळत, पण ते गाणे लवकरच मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आणि त्याच्यासाठी थोडाफार आपल्याला टाईम लागेल, कारण की अजूनपर्यंत आपण पूर्ण नियोजन नाही केलेलं आहे की आपण नेमकं डान्स करणार आहोत दर्शना जिरवासोबत. तर सध्या आता प्लॅनिंग चालली आणि नेमकं कुठल्या गाण्यावर आपण म्हणजे कुठलं गाणं येणार आहे नवीन, त्या गाण्यामध्ये आपण आपला रोल येणार आहे त्या गाण्यामध्ये. तर आता म्हणजे प्लॅनिंग चालली नेमकी कुठल्या गाण्यावरती आपल्याला कसा डान्स करायचा आहे. आणि अजूनपर्यंत काय आपल्याला डान्स शिकायला लागेल, म्हणजे कमसे कम एखाद महिना तर लागेल. आता जसा डान्स असेल तसा, तर आपल्याला काय डान्स पण काय एवढा परफेक्ट येत नाही मिळत, पण तुमचा भाऊ काय तुमच्यासाठी करायला तयार आहे. तर मित्रांनो, भरपूर तुमचा सपोर्ट आलेला आहे या व्हिडिओवरती. तर फायनली ठरवलेलं आहे आपण डान्स करणार आहोत दर्शना जिरवासोबत. तर म्हणजे भरपूर जण म्हणत होते की मित्रा दर्शना जिरवासोबत डान्स कर, आणि फायनली आपल्या भावाने नियोजन केलेलं आहे डान्स करणार आहे. तर सगळ्यात आधी आता मी काय करेन म्हणजे नेमका डान्स शिकायला लागेल. डान्स करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करायला लागेल. प्रॅक्टिस केल्यानंतर नेमकं म्हणजे गाणं सगळ्यात आधी जर आपलं गाणं डिसाईड करायला लागेल कुठलं गाणं आहे आणि कुठलं काय ते. तर तुम्ही विचार करत असाल कुठलं गाणं येणार आहे, तर तुला मी नंतर नेक्स्ट व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये सांगणार आहे की नेमकी कुठलं गाणं आपण रिलीज करणार आहोत. आणि नेक्स्ट मंथपर्यंत आपण म्हणजे प्रयत्न करूया की ते गाणं येईल तुमच्यापर्यंत. आणि सध्या त्याचे जे गाणं आहे ना, ते गाणं माझ्याकडे आहे आता सध्या, रिलीज केलेलं नाही. मला कुणाला माहिती नाही की माझ्याकडे गाणं लिहिलेलं आहे. तर ते 9वी 10वीला असताना मी लिहिलेलं होतं गाणं, एकदम लव्ह स्टोरीवाला आहे. पण त्याच्यामध्ये डान्स काय इतका नसेल, म्हणजे डान्स भरपूर कमी असेल. म्हणजे डान्सचा थोडाफार मी विचार करेन टाकायला त्याच्यामध्ये, कारण की थोडा लव्ह स्टोरीवाला आहे, म्हणजे सॅड थोडासारखा म्हणजे सॉन्ग आहे. तर जसा सॉन्ग असेल तशा प्रकारेच म्हणजे ती त्याच्यामध्ये ॲक्टिंग येईल. तर नक्की प्रयत्न करणार एखाद तरी थोडे 1-2 सेकंदाचा काहीतरी थोडाफार डान्स तुम्हाला दाखवेन त्याच्यामध्ये. तर लवकरच घेऊन येतो न्यू सॉन्गमध्ये. आणि आता प्रयत्न चालूच आहेत काही आपण नक्की ते गाणं कुठलं आहे आणि कुठल्या गाण्यावरती आपण डान्स करणार आहोत. फायनली ते गाणं नसेल तरी दुसऱ्या गाण्यावरती तरी आपण म्हणजे प्रयत्न करू दुसरं गाणं रिलीज करण्यासाठी. तर लवकरच याच्यावर पण सपोर्ट दाखवा, जसा पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवला तसा याच्यामध्ये पण दाखवा. लवकरच भेटतो तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला